तुमच्या मोबाईलवर एक लग्नपत्रिकेची फाईल येईल आणि एपीकी फाईल असेल. ही फाईल तुम्ही ओपन केली तर तुमच्यासोबत फ्रॉड होऊ शकतो. सध्या लगीन सराईचा सीझन सुरू आहे आणि त्याच दरम्यान तुमच्याच ओळखीच्या मोबाईल नंबरवरून एक लग्नाच्या पत्रिकेचा मेसेज येतो. PDF फाईल असते आणि त्याच्या खाली लिहिलेलं असतं की हमारे घर शादी है, आप सबको आना है. त्यामुळे आपण ती फाईल ओपन करतो कारण आपल्या ओळखीच्याच माणसाने ही पाठवलेली असते. परंतु ही फाईल ओपन केली असता तुमच्यासोबत मोठा स्कॅम होऊ शकतो. वसई विरार शहर महानगरपालिकेचे सहाय्यक आयुक्त निलेश म्हात्रे यांचा मोबाईल सुरुवातीला हॅक झाला आणि मोबाईल हॅक झाल्यानंतर त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये जेवढे लोक आहेत त्या लोकांनी त्यांना हा मेसेज गेला लग्नाचा इन्व्हिटेशन कार्डचा. म्हात्रे साहेबांच्या कोणात कोणाचं तरी लग्न आहे त्यामुळे अनेक लोकांनी हा मेसेज ओपन केला. ज्यांनी ओपन केला त्यांच्यासोबत त्यांचा देखील मोबाईल हॅक झाला आणि त्यांच्या मोबाईलमधील कॉन्टॅक्टला देखील हा लग्नाचा मेसेज गेला. तर दुसरीकडे हा मेसेज वसईचे तहसीलदार कार्यालयातील नामांकित लोक आहेत त्यांना देखील अशा प्रकारे मेसेज गेला होता. याबाबत पोलिसांनी आवाहन केलेलं आहे की अशा प्रकारच्या APK फाईल तुम्ही ओपन करू नका आणि ही फाईल ओपन केल्यानंतर तुमच्यासोबत फ्रॉड होऊ शकतो. कधी खात्री करा की अशा प्रकारे आपल्या व्यक्तीच्या घरात कोणाचं लग्न आहे का, त्यांना पर्सनल कॉल करा. हा तुम्ही मेसेज पाठवलेला आहे तुमच्या घरात नक्की कोणाचं लग्न आहे का आणि त्याच्यानंतरच पुढचा हा मेसेज ओपन करण्याचा प्रयत्न करा. कारण हा मेसेज जर ओपन झाला तर मोठा फ्रॉड होतो. तुमचे अकाउंट मोबाईल हॅक होतं आणि मोबाईलमधील पैसे 2 मिनिटात गायब होतात. त्यामुळे तुम्ही पुढच्या वेळेला अशा प्रकारची लग्नपत्रिका आली तर सांभाळा आणि अशा प्रकारची फाईल ओपन करू नका. याबाबत माणिकपूर पोलिसांनी काय खबरदारी घ्यायला सांगितलं आपण ऐकूया. माझं नाव अश्विनी अनिल गुरव. मी राष्ट्रवादी महिला जिल्हाध्यक्ष आहे वसई विरारची. माझा मोबाईल हॅक झालेला आहे. मी व्हॉट्सअपवरती महत्त्वाचे मेसेज बघत होते तर एकदम माझा व्हॉट्सअप बंद झाला आणि परत इन्स्टॉल होतं आहे असं रिंग अशी फिरायला लागली आणि बराच वेळ तसं होत गेलं आणि अचानक मग मला समोरून फोन यायला लागले की तुमच्या मोबाईलवरून लग्नाच्या इन्व्हिटेशनची कार्ड येतं आहे म्हणून. मी APK ॲपवरून मी म्हटलं असा कोणताच मेसेज मी कोणाला पाठवलेला नाही आहे आणि मग मला कळलं की माझा मोबाईल हॅक झालेला आहे करून. मोठ्या म्हणजे सेलिब्रिटींसकट म्हणजे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष आहेत, तहसीलदार आहेत किंवा पोलीस स्टेशनमध्ये पोलीस म्हणजे राष्ट्रवादीची महिला जिल्हाध्यक्ष असल्याकारणाने खूप मोठ्या लोकांचे फोन माझ्याकडे सेव्ह आहेत. तर सगळ्यांनाच मी प्रिन्सिपल आहे शाळेवरती तर एज्युकेशन डिपार्टमेंटमध्ये सुद्धा अशा पद्धतीचे मेसेज गेलेत. मला काहीच कळेना की मी आता काय करू म्हणून कशा पद्धतीने हा प्रकार हँडल करू मला काय कळेना. तर मी खूप त्रस्त आहे. 3-3.5 हजार लोकांना हे मेसेज गेलेले आहेत. आता पोलीस स्टेशनला पण मी गेले होते तिथे पण कंप्लेंट पण मी ऑनलाईन सायबर क्राईममध्ये ही कंप्लेंट नोंदवणार आहे. हा फार गंभीर प्रकार आहे. काय आहे त्याचं लवकरच उलगडा झाला पाहिजे ॲक्च्युली. तर मीरा भाईंदर पोलीस आयुक्तालयाच्या वतीने मी सर्व सुजाण नागरिकांना आवाहन करू इच्छितो की वेगवेगळ्या प्रकारे लोकांना फसवणुकीसाठी व्हॉट्सअप मोबाईलद्वारे, फेसबुकद्वारे किंवा इंस्टाग्रामद्वारे निमंत्रण पत्रिका पाठविली जाते आणि निमंत्रण पत्रिकेमध्ये वेगवेगळ्या माहिती असतात आणि सुजाण नागरिक हे उत्साहापोटी ती लिंक ओपन करतात आणि ज्यावेळेला लिंक ओपन केली जाते त्यावेळेला आपल्या मोबाईलचा पूर्ण ॲक्सेस संबंधित जो हॅकर असतो तो घेतो आणि आपली फसवणूक केली जाते. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीमध्ये APK फाईल असल्यास सर्व सुजाण नागरिकांनी त्याची पूर्णपणे शहानिशा केल्याशिवाय पाठवणारा कोण आहे, तो कुठल्या अधिकृत शासकीय अधिकारी आहे किंवा शासकीय बँक आहे किंवा याची खात्री केल्याशिवाय कोणीही त्या APK फाईलला उघडू नये असं माझी सर्व सुजाण नागरिकांना जाहीर आव्हान आहे. तसेच वेगवेगळ्या प्रकारे लोक फोन करून व्हॉट्सअपद्वारे माहिती विचारली जाते. आपण अमुक बोलत आहात का, आपला नंबर हा आहे का, मी बँकेतून बोलत आहे, तुमचे KYC बाकी आहे. तर अशा प्रकारे कोणतीही बँक तुम्हाला फोन करून तुमचे KYC प्रलंबित आहे, तुमचा नंबर हा आहे का अशी विचारणा केली जात नाही. तर आपले बँकेच्या संदर्भात काही माहिती असल्यास आपण स्वतः बँकेमध्ये जाऊन बँक अधिकाऱ्याशी संपर्क साधून आपले KYC अपडेट असेल किंवा इतर कोणतेही कागदपत्र अद्ययावत करायचे असेल
तर बँकेत स्वतः जाऊन करावे. कोणत्याही परिस्थितीमध्ये आधार कार्ड, पॅन कार्ड, बँकेचे डिटेल्स, तुमचा मोबाईल क्रमांक, तुमचे जन्मतारीख किंवा तुम्ही कोणत्या ठिकाणी काम करताय, तुमचा बँक कोणत्या खात्यात जमा होतो यासंबंधी किंवा बँकेचे कोणत्याही खात्याचे अकाउंट नंबर देण्यात येऊ नये. काही वेळेला बरेच हॅकर्स हे सध्या गॅसची परिस्थिती निर्माण झालेली आहे देशामध्ये आणि अशा वेळेला आपल्याला व्हॉट्सअपद्वारे कळवलं जाते की तुमचं गॅसचं कनेक्शन बंद होत आहे. त्यामुळे तुमचे कागदपत्र KYC अपडेट नाही. जर तुम्ही अपडेट नाही केलात तर तुमचं गॅसचं कनेक्शन बंद होईल असे सांगतात आणि गॅससाठी नाममात्र फी आहे असे सांगून तुम्हाला लिंक पाठवतात. लिंक पाठवून त्या तुम्हाला बोलण्यामध्ये गुंतवून तुमची लिमिट जरी 10,000ची असेल, रक्कम नाममात्र असते, परंतु आपल्याला फसवणूक करण्याच्या उद्देशाने 10,000मध्ये नाही, त्याच्यासाठी तुम्हाला 1,00,000चं लिमिट असलेलं तुम्हाला अपडेट करणं गरजेचं आहे. त्यानंतर तुमची रक्कम ट्रान्सफर होईल असे सांगून तुम्हाला सुरुवातीला मेसेज पाठवतात, OTP मागतात. OTP मागितल्यानंतर देखील तुमचे पैसे ट्रान्सफर होत नाही. त्यामुळे तुम्हाला सांगतात की तुमचं ह्या बँकेमध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे, तुमचं दुसरं कुठल्या बँकेशी लिंक आहे का, त्या बँकेचं अकाउंट नंबर सांगा असे सांगून वेगवेगळे 2-2, 3-3 बँक असेल तर त्याचे डिटेल्स घेतात आणि शेवटी ट्रान्झॅक्शन फेल असं एंट्री येते किंवा तुम्हाला मेसेज येतो. त्यावेळेला सांगतात की साहेब तुमचं बँकेमध्ये काहीतरी एरर आहे, तुम्ही आत्ता तुमचं डेबिट कार्डचा नंबर सांगा असे सांगून डेबिट कार्ड नंबर मिळवतात. याशिवाय जर डेबिट कार्ड पण ट्रान्झॅक्शन फेल झाल्यास तुमचं साहेब क्रेडिट कार्ड असेल तर ते सांगा, आपण त्याच्यावरनं करू असे सांगून तुमची सर्व डाटा मिळवला जातो आणि त्याद्वारे तुमची फसवणूक केली जाते. त्यामुळे मला सर्व नागरिकांना विनंती करण्यात येत आहे की खात्री केल्याशिवाय काही जरी झालं तरी अधिकृतरित्या बँकेत किंवा समजा गॅसचं कनेक्शन असेल तर गॅसच्या अधिकृत वितरकाकडे जाऊन माझे गॅसचे कनेक्शन बंद होणार आहे असा मला मेसेज आलेला होता, माझे काय KYC अपडेट करायचे बाकी आहे असे सांगून स्वतः जाऊन करावं. कोणत्याही परिस्थितीमध्ये त्यांना आपली वैयक्तिक माहिती देऊ नये असं मी जाहीर आवाहन करत आहे.